मन मंदिरा गजर भक्तीचा. आपल्या मराठवाड्यातून अशी एक दिंडी चालली होती. पूर्वी काय असायचं, दिंडीमध्ये भजन असायचं. आता दिंडीमध्ये भजन राहिलं नाही, कारण काय झालं, आता पंक्तीलाही वाढल्या ना. इथून नुसतं गावाच्या बाहेर पडूस तरच पंगत आहे महाराज. तिथून पुढे पुढे जात नाही तर विनेकरी एका बाजूला, टाळकरी एका बाजूला, तुळशीवाली एका बाजूला, चोपदारी एका बाजूला. राहिल्या नाही दिंड्या, मोजक्या दिंड्या आहेत. दादांसारख्या, बंकर स्वामींसारख्या. आमच्या गावातून एक दिंडी जाते आमची परंपरेची. तशा काही दिंड्या आहेत परंपरेच्या, त्या भजन करतात बघा. पूर्वी दिंडीमध्ये खूप गोड भजन असायचं. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 ज्ञानदेव श्री तुकाराम. या माऊलीकडे पाहावं आणि त्या माऊलीच्या डोळ्यामध्ये पाहून असं रोज म्हणावं, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. किती गोड आहे. असं गोड असायचं हो भजन. कधी साखरे महाराज, कधी माऊली महाराज, कधी माने महाराज, कधी आमचे शिवाजी महाराज, कधी आमच्या सतीश महाराजांच्या संस्थेतला विद्यार्थी. त्याला चाल बदलत राहायचा, पखवाज बदलत राहायचा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. असे 15 प्रकार आहेत माझ्याकडे भजनाचे. खूप गोड आहेत ते. आता एरवी आम्ही म्हणत असतो. आपल्याला पुढे अभंग ऐकायचं. दादा बसलेले आहेत. खूप गोड असतात भजन महाराज, लय गोड बरं का. वारीमध्ये जर मी भजन म्हणायला लागलो ना दादा, तर 2-4 दिंड्या सोडून लोक माझं भजन ऐकायला येतात. कारण ते भजनच, माझा आवाज तेवढा जाड आहे. माईकची गरज लागत नाही आपल्याला. सगळ्या दिंड्या येणार. वचन ऐका बरे, वचन ऐका कमलापती, माझी रंकाची विनंती, माझी रंकाची विनंती. कर जोडी कर जोडी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर, तुळसी हार गळा कासे पीतांबर. आवडी निरांतर हेची भावा, हेची भावा, आवडी निरांतर काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखुनिया. तिष्ठे भाव भक्ती देखुनिया, तिष्ठे भाव भक्ती देखुनिया. उठा सगळ जन, उठिले नारायण, आनंदले मुळी जन, आनंदले
एक एकच म्हटलं बरं का दादा, एक एक, नाही तर असं म्हणत चलू द्या काकडा होई परे. मस्त आहे की नाही या चाली. आता अशा चाली राहिल्या नाही महाराज. काय होतं, आमचा जो देश होता ना, त्या देशाला संगीत असायचं. प्रत्येक सण हा संगीतानं साजरा केला जायचा. बघा नागपंचमी आली ना, नागपंचमी आमच्या देशातल्या महिला म्हणायच्या, शिवशंभूच्या हार गळ्यातील, शिवशंभूच्या हार गळ्यातील तो भूमीचा स्वामी, शिवशंभूच्या हार गळ्यातील तो भूमीचा स्वामी. हे नाग राजा तुझी आज आली, नाग राजा तुझी आज आली नागपंचमी. हो गेली व नागपंचमी. लगेच इसे समझो ना रेशम का तार भैया, इसे समझो ना रेशम का तार भैया, मेरे राखी का मतलब है प्यार, मेरे राखी का मतलब है प्यार भैया, प्यार भैया, प्यार भैया. गेलं व रक्षाबंधन. लगेच माझ्या गणानं घुंगरू हरवलं, गणपती बाप्पा यायचे. रचिला ऋषी मुनींनी ज्याच्या रुचानंतर, विनायका रे ओ गणपती बाप्पा. गेले गणपती बाप्पा. पितृपक्ष यायचा. गेला पितृपक्ष की लगेच अनादि निर्गुण भवानी माता यायची. नवविध भक्तीच्या करुणी नवरात्रा. गेला दसरा, आली दिवाळी. मधात कोजागिरी यायची. कोजागिरी पासून काकडा चालू व्हायचा. कार्तिक पौर्णिमेला काकडा संपायचा. आता हे सगळं सांगत बसलो तर 2-3 दिवस जातील बघा. असं होतं पूर्वीचं संगीत आमचं. असं भजन करत दिंड्या जात असतात की नाही. अशी एक दिंडी निघाली होती आपल्या मराठवाड्यातून, आणि त्या दिंडीला एक गंगाखेड नावाचं गाव लागलं. जरा ऐका, कंतांचा उपकार का सांगता येत नाही, का त्याचं वर्णन होत नाही, काय असा उपकार करतात बरं संत, सांगतो ऐका, कळेल तुम्हाला. अशी एक दिंडी आहे ना, आप्पा महाराज चालत चालत गंगाखेडला गेली होती. आणि त्या गंगाखेडला योगायोगाने एक मुलगी अशी 6वी-7वीला शाळेत जाणारी दरवाजात उभी होती. माझ्याकडे बघा. आई तिची लहानपणी निघून गेली होती. बाप जिवंत होता. बापाकडे बघायची, समोरच्या दिंडीकडे बघायची, आणि बापाला विचारायची, बाबा कुठं चालली होई दिंडी. बापाने सांगितलं, अगं जाना, विश्वाचा मालक पंढरपूरला राहतो ना, त्याच्या दर्शनाला. त्या मुलीचं नाव जनाबाई. माझ्याकडे बघा. मग ती जनाबाई बापाला म्हटली, बाबा या दिंडीत आपण गेलं तर चालेल. बाप म्हटला, किती सोपं आहे, चल. जनाबाईची गोधडी बांधली. माझ्याकडे बघा. दरमजल दरकोस करत जनाबाईला पंढरपूरला नेलं. आपल्यासारखीच गेली ती. आणि चंद्रभागेचं स्नान केलं. दर्शन रांगेला बारीला लागली. दर्शन करत दर्शन करत दर्शन करत देवाच्या समोर आली. विश्वाचा मालक डोळे भरून पाहिला, आणि देव पाहिल्याबरोबर ती बापाला म्हटली, बाबा तुम्ही जा गावाला, तुम्ही जा, मला हाच पांडुरंग पाहायचा. जगात फक्त हे जनाबाई म्हटली, बरं नाही तर साखरे महाराज महिन्याला जाईल, पण देव पाहिला कीच घरी येईल. जनाबाई होती महाराज. देव पाहिला महाराज. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. ती म्हटली, बाबा तुम्ही जा, तुम्ही राहू नका, मला हा पांडुरंग पाहायचा. असा कोणताच बाप नाही बरं का जगातला मुलीला सोडू शकतो. जनाबाईचा बाप सोडून गेला नाही. नीट ऐका. जनाबाईच्या बापाने एकादशीचा मुक्काम केला, द्वादशीचा केला, त्रयोदशीचा केला, काल्याचा केला. त्याला वाटायचं आता तरी पोरगी म्हणेल येते बाबा. काला झाला तरी पोरगी म्हटली, नाही बाबा तुम्ही जा. आता मात्र बापाचा नाईलाज झाला. मग हुशार बाप त्याला म्हणतात, एवढं वाक्य ऐका, हुशार बाप त्याला म्हणतात, आपल्या मुलाचे मुलीचे हात चांगल्या हातात देतो. आमच्या मायबापांनी लहानपणीच आमचा हात जोग महाराज रूपी संस्थेच्या हातात दिला, आपेगावच्या दादांच्या हातात दिला, कोल्हापूरकर गुरुजींच्या हातात दिला, विष्णू गुरुजींच्या. एखाद्या वेळेला आमच्या रखमाजी महाराजांच्या हातात जर आमचा हात पडला नसता, असे संत जर आमच्या हातात मिळाले नसते, तर आम्ही कधीच कीर्तनकार झालो नसतो. तुम्ही आमचं ऐकलंच नसतं महाराज. 7वीच्या पुढची शाळा माहिती नाही रे आम्हाला. 7वी पर्यंत शिकलेला महाराज आहे. रोज लोक म्हणतात, बाबा काय तुमचा आवाज आहे, काय तुम्ही बोलताय, काय तुमची वाणी. हे आमचं नाही महाराज आहे. आमचा हात चांगल्या हातात पडलाय बघा, लक्षात ठेवा. म्हणून चांगल्या हातात हात द्या, कोणाच्याही देऊ नका. तुमच्या
पोराच्या हातात केतन, किंग, टायगर, वजीर, बाबा, हिरा, गोवा, ब्रिस्टॉल, गोल्ड फ्लॅग, क्लासिक, उडंगरम, पनामा, कोंबडा, मजूर, गायछाप, सुरेछाप, मिराजा कदमात सांगल मी तुम्हाला. हे नका देऊ तुमच्या पोराच्या हातात. तुमच्या पोराचा हात आमच्या सतीश महाराजांच्या अशा डोईफोडे महाराजांच्या हातात द्या. तो पोरगा पखवाज वाजवेल. ऋषी महाराजांकडे द्या, तो धातीन धाडा वाजवेल. आप्पा महाराजांच्या संस्थेत द्या, तो एका दादांच्या हातात द्या, तो माऊलीचा सेवेकरी बनेल, माऊलीसाठी जगेल. शिवाजी महाराजांच्या हातात द्या. बघा त्यांनी त्यांच्या पोराचा हात चांगल्या हातात दिलाय, तर पोरगा पण भजन म्हणायला लागेल. चांगल्या हातात द्या, लक्षात ठेव. हे शिकण्यासाठी आहे. हात आपण काय केलंय महाराज, आपल्या पोराला सध्या मोबाईल दिलाय. सगळ्यात जास्त हात यानं बिघडलाय. खोटं वाटेल माझं. कोरोनाच्या काळात सगळ्यात जास्त पैसे जर तुम्ही कमवले तर जीवन कमवले. 12 अब्ज रुपयाचा दादा बंगला बांधला त्यानं अमेरिकेला आपल्या जीवावर. इतका नाद लागला याचा महाराज. कीर्तनकार कीर्तनात पाहायला लागलाय, गायक गाता गाता व्हॉट्सअप पाहायला लागला, वादक वाजिता वाजिता इंस्टा पाहायला लागला. नादच लागला महाराज. बेकार झालं महाराज. परवाच्या दिवशी दादा आमच्या गेवराईमध्ये एक नवरा असा मोबाईल खेळता खेळता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. लक्षातच नाही राहिलं त्याचं माझं घर नाही म्हणून. चुकलं बा त्याचं, तो गेला बा. त्या घरातल्या बाईनं तरी पाहायचं ना माझा नवरा आला का नाही. ती सोप्यावर मोबाईलच खेळत होती. तिला वाटलं बाई माझाच नवरा आला. पाण्याचा तांब्या भरून दिला, दोघं मोबाईल खेळायला लागले. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात. अहो ते मोबाईलच खेळत होतं. त्याला वाटलं माझंच घर चुकलं, निघालं बाहेर. अरे तुझं ये काय अवस्था झाली महाराज. नका हो, इतकं त्याच्या आधीन जाऊ नका. तुमच्या शिकणाऱ्या मुलाच्या हातात हे देऊ नका. हे आमच्या दादांचा अभ्यास झाला, माझा झाला, शिवाजी महाराजांचा झाला. वव्या पाठ होत होते, अभंग का होत होते माहितीये का माने महाराज. का होत होतं, तुमच्या चाली काय एवढ्या तयार होत होते, त्याचं कारण होतं मोबाईल नव्हता ना महाराज. आता मी 2 पोर आळंदीला नेऊन टाकलीत गावातली. म्हणलं आपल्यानंतर गावात भजन करतील, कीर्तन करतील. कशाचं काय, 5 वर्ष झाले हरिपाठच पाठ व्हाय नाही त्यांच्या. मोबाईल आहे ना सारखं तेच आहे महाराज. जाऊ द्या त्यांचं काय, आपलं तेच झालंय. आपण त्याच्याशिवाय जेवण करू शकत नाही. आता का, हात बिघडलाय. लक्षात ठेवा, हात कुणाच्याही हातात देऊ नका रे. हात चांगल्या हातात द्या. जनाबाईच्या बापानं 5 दिवस मुक्काम केला, पण एक हात शोधून काढला मंदिरात. त्या हाताचं नाव संत शिरोमणी नामदेव महाराज. आपल्या पोरीचा हात दिला बरं का नामदेवरायच्या हातात. आता बघा, आणि बाप बिनधास्त निघून गेला. संतांचा उपकार सांगतोय तुम्हाला, ऐका. का सांगता येत नाही, का वर्णन होत नाही, कळेल तुम्हाला. हातात हात दिला नामदेवरायच्या, बाप गेला निघून. नामदेवरायचं ते भजन झालं, पाहिलं तर खाली हाताला कोण पोरगी, कोणाची आहे म्हटले जनाबाई. कुठून आली, देवाला पाहायला आली. बाप गेला म्हटले निघून. आई लहानपणीच गेलेली म्हटले. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा. नामदेवरायने आणलं तिला घरी. कुठं खाईल कुठं म्हटली पोरगी, आणलं घरी. आता नामदेवरायच्या कुटुंबात 14 माणसं होती बघा. नामदेवाचे घरी 14 जणे स्मरती हरी. गोनाई राजा ये दोघी सासू सुना, दाम नाम जाना बापली का. 14 माणसाचा अभंगच. नारा विठा मादा गोदा हे 4घे पुत्र, जन्मले पवित्र त्याचे वंशी. दाम नाम जाना बापली लिंबाई. आई आऊबाई ती बहिणी येडी पिशी जणी नाम. 14 चरणाचा 14 माणसाचा अभंग आहे. त्याच्यात ती 15वी पोरगी गेली. किती जण झाले आता घरात, किती माणसं झाली घरात, 15. अगोदरचे 14 आणि एक पोरगी 15. सतीश महाराज 14 माणसाच्या घरात गेली. पाठच उठले, देवाला पाहायला थांबली होती, बापाला विसरली होती. आंघोळ केली, लगेच मंदिराकडे निघाली. तेवढ्यात आवाज आला, जना पुढे निघालीस मंदिरात देवाला पाहायला. अगं 14 माणसं आहेत आपल्या घरात, अगोदर दळण दळावं, मग जावं. भरले दाणे जात्यामध्ये, लागली दळायला. 7 वाजता दळण संपलं. दादा पुन्हा निघाली. जना कुठं निघालीस, मंदिरात. अगं ते 14 माणसाचं दळलेल्या दळणाचा स्वयंपाक करावा लागतो. लाग चुलीवर स्वयंपाकाला. लागली स्वयंपाकाला तर 11 वाजता स्वयंपाक झाला. पुन्हा निघाली. जना अगं ते भांडे धुवावे लागतात. 2 वाजले. जना धुणं धुवावं लागतं. 4 वाजले. जना गवऱ्या थापायला जावं लागतं शेतात 2 तास. 6 वाजले. जना संध्याकाळचा स्वयंपाक करावा लागतो बघ. 8 वाजले. जना संध्याकाळचं भांडे धुवावे लागतात. 9 वाजले. जना सकाळचं दळण आताच निवडून ठेवावं लागतं. जना 12 वाजले. थांबली कशासाठी होते हो, देवाला पाहायला, मंदिरात जायला, विश्वाच्या मालकाचं दर्शन घ्यायला.
वेगळंच झालं बुवा. 14 माणसाचं दान, 14 माणसाचं दळण, 14 माणसाचा स्वयंपाक, 14 माणसाचे भांडे, 14 माणसाचं सगळं तिच्यावर पडलं. मंदिरात जायला वेळ नाही बुवा. आता 14 माणसाचे दाणे जात्यामध्ये भरते, हातामध्ये खुंटा घेते आणि देवाला म्हणते, देवा सुंदर माझे जाते ग फिरते भौतुकी, ओव्या गाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला. या सगळ्या ओव्यामध्ये एक शब्द आहे बघा, काय? तू ये रे बा. याच्यावरून कथा तयार केली बरं का मी, कारण तिला जायला वेळ नाही बरं का. काय म्हणते ती? प्रपंच दळण दळिले पीठ म्या भरिले, सासू पुढे ठेविले तू ये रे बा. सासू आणि सासरा दिर हा तिसरा, ओव्या गावो प्रतारा तू ये रे बा, तू ये रे बा, तू ये रे बा, तू ये रे बा. मला यायला वेळ नाही. येई गा तू माया बापा पंढरीच्या राया, तुझ विन शिन वाटे शिन झाली काया. हे देवा ये रे, हे देवा ये रे. तुझ विन शिन वाटे शिन वाटे शिन वाटे रे. हे देवा तुझ विन शिन वाटे, तुझ विन शिन वाटे, तुझ विन हे तुझ विन, तुझ विन शिन वाटे शिन झाली काया. ये रे, मी तुझ्यासाठी थांबले देवा, मला यायला वेळ नाही. दळताना देवालाच बोलवायची, गवऱ्या थापताना देवालाच बोलवायची, स्वयंपाक करताना देवालाच बोलवायची. तिला जायला वेळ नाही ना. झोपायची 12ला, उठायची 3ला, झोपायची 12ला, उठायची 3ला. ऐका आपे गावकर, 3च तासाची झोप मिळायची रे पोरींनो तुला. 3 तासाची झोप ज्या बाईला असते ना, त्या बाईच्या केसामध्ये वा होतात. वा तुमच्याकडे आहेत का? वाच म्हणतात ना इकडं. आता राहिलं नाही, काम नाही राहिलं तेवढं. माझी आई, माझी आजी, दादांना विचारा, जुन्या काळातल्या ज्या म्हाताऱ्या होत्या ना, त्यांना वा व्हायच्या का? MH 95, MH 85, MH 75च्या ज्या जुन्याच म्हाताऱ्या आहेत इथून पुढं, MH 16-15ला नाही कळणार ते आता, कारण ते चित्रात दाखवलं लागेल. याला ऊ म्हणतात, याला उकळ म्हणतात. ते राहिलं नाही आता. मेडिकल शॅम्पू आला, डोक्यात घातला की ऊज पळून जाते, राहिलं नाही. पण ते पूर्वी काम असायचं, घामातून त्याची उत्पत्ती व्हायची. आणि त्या जनाबाईच्या केसात त्या वा झाल्या. तिला किती झोप होती? 3 तासाची. माझ्याकडे बघा. आणि त्या केसात ज्या वा झाल्या का, त्या दिवसाची 2-3 तासची झोपायची का, त्या अंगावर येऊन तिला जोर भरला, ताप. आणि विठ्ठलाला काळजी पडली, माझ्या जनाईच्या केसात वा झाल्या. तिला आई नाही, तिला बाप नाही, ती बापाला सोडून राहिली. नामदेवरायच्या घरचं काम करते, 14 माणसाचं दळण दळते, सगळे काम संतांच्या घरची करते. तिला माझ्याकडे यायला वेळ नाही, तिच्या केसात वा झाल्या. विठ्ठलानं 2:30 वाजता वीट सोडली. बुवा बघा बरं माझ्याकडं, 2:30 वाजता संतांचा उपकार कळेल तुम्हाला. 2:30 वाजता वीट सोडली. 2:45ला रुक्मिणीच्या महलात आला. रुक्मिणीची भारीतली साडी नेसला देव आणि कपाळभर कुंकू लावलं, कारण विठाबाई झाला. ओ मारायला बाबाची गरज नाही ना, ओ मारायला बाई लागते. विठाबाई झाला, कारण ती म्हणायची, ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. आई बनून ये ग, पण ये. बघा ना किती गोड भाव आहे. ओ देव विठाबाई झाला. 9:45 आपले वाजल्यामुळे देव तिच्या घरी आला. तिची चूल पेटवली, उकळतं पाणी तयार केलं, तिच्यात थोडंसं गार पाणी टाकलं, जनाबाईला स्नानगृहात आणलं, आपल्या हातानं तिच्या केसावर पाणी घातलं आणि सगळे तिचे केस धुवून काढले. कोणी? विठाबाईनं सगळे केस धुवून काढले. तरी काही वा राहिल्या. ऐका तर आपल्याकडे पैठणच्या मार्गात कार्तिकीची यात्रा भरणारी. इथं या यात्रेमध्ये 10च्या 4 फण्या येतात. षष्टीला 10च्या 4, हरमाल 10 रुपये, 4 फण्या. त्याच्यातल्या 2 फण्या तयार केल्या कटलरी मधल्या. माझ्याकडे बघा. आणि विठ्ठलानं विठाबाई बनून जनाबाईच्या केसात फणी घातली. आता फणीनं त्याच्या केसातल्या वा बाजूला केल्या. तरी पण अशा बारीक बारीक लिखा राहिल्या. लिखा बरोबर आहे ना?
लिखाच म्हणतात ना, अशा लिखा राहिल्या बुवा. दादा ऐका ना, फणी सुद्धा फेकून दिली बुवा देवानं आता. आणि विठाबाई शिवाजी महाराज देवाला वाटलं आता ह्या लिखा राहिल्या, पण देवानं फणी फेकून दिली. आणि महाराष्ट्रामध्ये नाही तर भारत देशात, खानदेशात जा, विदर्भात जा, पश्चिम महाराष्ट्रात जा, उत्तर महाराष्ट्रात जा, मराठवाड्यात जा, सेलूला जा, कुठं जा, जिथं तुम्ही जाल तिथं ऊ मारण्याची एकच पद्धत, दुसरी जन्मालाच आली नाही. तिचाच अवलंब देवानं केला. माझ्याकडे बघा जरा थोडंसं आप्पा महाराज, साठीचा माईक थोडा जवळ घ्या, असं नख त्याच्यामध्ये घाला, ऊ मारायचे आपल्याला. बघा जमते का आम्हाला बरं का. ऋषी महाराज तुम्ही पण सावधान राहा जरा, त्यांच्याकडे बघा, म्हणजे बरोबर असं राईट साधली पाहिजे. बघा तुम्ही जमली तर टाळी वाजवा, आम्हाला जमली तर. बरं आता बघा, विश्वाच्या मालकानं काय केलं, फणी फेकून दिली. तुमचं सगळं लक्ष माझ्याकडे असू द्या. फणी फेकून दिली आणि विश्वाच्या मालकानं हा जो उजवा अंगठा आहे ना, या उजव्या अंगठाचा प्रवेश तिच्या केसामध्ये केला. माझ्याकडे बघा बरं. आणि या अंगठ्याच्या नखानं एक एक राहिलेल्या ज्या लिखा आहेत ना, त्या अशा नखाने बाजूला काढायचा बरं का. चांगलं एकदा असं तिच्याकडे बघायचा, माझ्या जनाबाईच्या केसात जाते वय असं म्हणायचा. माझ्याकडे बघा, डाव्या हाताचा अंगठा असा तयार ठेवायचा, या नखावरची हू रागानं या नखावरती मांडायचा आणि रागानं तिला असं वा जमली जमली जमली. ठेवता रोजान ठेवतात ते गाला आम्हाला. साखरे महाराज नाही, आप्पा महाराज नाही, ऋषी महाराज नाही, मग अरे ज्याच्यासाठी कीर्तन चाललंय तो विश्वाचा मालक त्याच्या केसातल्या वा मारतोय बघा. ऐका बरं ओवी, कृष्ण कोपोनी जयाशी मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कारी. एखाद्याला भगवंतानं रागानं मारलं ना तर त्याचा उद्धार होतो बघा. कंस मारला उद्धार झाला, रावण मारला उद्धार झाला, पुतना मारली उद्धार झाला. जनाबाईच्या केसातली ऊ भगवंतानं रागानं मारली, तिचं जीवन सफल आहे का निष्फल आहे? बोला बोला लवकर. जनाबाईच्या केसातली ऊ देवानं रागानं मारली, तिचं जीवन सफल आहे का निष्फल आहे? अहो तिचं जीवन सफल आहे महाराज. का? म्हणून एक वाक्य सांगू, व्हायचं असेल ना तुम्हाला तर एका साधूच्या केसातली ऊ बना, देव रागानं मारून टाकेल तर कामच होऊन जाईल आपलं. आता देवानं तिच्या वा मारल्या, पुढे ऐका लागला महाराज. ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात, ओव्या गाऊन स्वरात दासी जनीच्या घरात, दळण दळिले सख्या श्रीहरी आळ चोरीचा बाबा, आळ चोरीचा असा कार विठ्ठला तू माझ्या मुळावर, गाव करी पुजारी मज देती सुना. असा कार विठ्ठला माझ्या मुळावर, गाव करी पुजारी मज देती सुना. कुठं गेली तुझी जादू दिली आळ चोरीचा ओव्या गावात स्वरात दासी जनीच्या घरात, ओव्या गावात स्वरात दासी जनीच्या घरात, दळिले सख्या श्रीहरी आळ चोरीचा देव तिला दळू लागतोय आता. जनाबाई म्हणते विठ्ठल आमुचा पिता गे, रखुमाई आमुची माता गे. देव सुद्धा माग म्हणतोय विठ्ठल आमुचा पिता गे, रखुमाई आमची माता गे. पुन्हा जनाबाई पुढे म्हणते विठ्ठल आमुचा पिता गे, रखुमाई आमुची माता गे. देव पुन्हा म्हणतोय विठ्ठल आमुचा पिता गे, रखुमाई आमुची. तुझा ना म्हणते गप देवा, रखुमाई माझी माता आहे, तुझी बायको आहे. काय बोलतोय देवा? ऐका ऐका, देव तिला दळू लागतो, देव तिच्या वा मारू लागतो, देव तिला कांडन करू लागतो. झाड लोट करी जणी, ऐका केर भरी चक्र पाणी.
नामदेवराय म्हटले तिचा केर देव भरतोय, केर अहो तिचा झाडलोट देव करतोय, गावऱ्या थापू लागतोय, स्वयंपाक करू लागतोय, धूर देऊ लागतोय, काय काम करत नाही. माझा प्रश्न आहे तुम्हाला, जनाबाई मंदिरात गेली का देव मंदिरातला जनाबाईच्या घरी आलाय? 15 मिनिटं ऐकता ना तुम्ही? जनाबाई नेमकं जनाबाई मंदिरात गेली का मंदिरातला देव जनाबाईच्या घरी आलाय? काय मुद्दा काय आहे? मंदिरातला देव जनाबाईच्या घरी आलाय. बरं जनाबाई थांबली कशासाठी होती? मंदिरात जायला. मग उलट का झालंय? का झालं असेल बरं असं? का बरं देव तिच्या घरी आला असेल? तुम्ही विचारलं ना जनाबाईला, तर जनाबाई तुम्हाला सांगेल की मी भक्ती केली म्हणून देव माझ्या दारात नाही आला. मग मला माझ्या बापानं माझा हात संत शिरोमणी नामदेवरायच्या हातात ठेवला आणि नामदेवरायच्या घरचं काम केलं, संतांची सेवा घडली आणि नामदेवरायनं उपकार केला. मंदिरात जाता येत नाही ना, मग मंदिरातला देवच काय सांगू आता? काय सांगावं? अहो मंदिरात जाण्याची गरज ठेवली नाही. मंदिरातला देव मला घरी आणून दिला. कोणी आणून दिला? हात साधूच्या हातात पडला, त्या साधूनं उपकार केला. काय सांगू आता? संताचे उपकार. नामदेवरायच्या हातात हात पडला म्हणून जनाबाई म्हणते मी अभंग लिहिले. नामदेवराय सारखा साधू मिळाला म्हणून देव माझ्या झोपडीत आला, देव मला दळू लागला, देव माझ्या ओ मारू लागला. काय झालं मग? काय सांगू आता? सांगता येत नाही. मंदिरात न जाता मंदिरातला देव घरी आणून देण्याची ताकद संत उपकारात आहे, म्हणून काय सांगू आता? पांडुरंगाच्या मंदिरात गेलो ना आपण दर्शनाला, बारीला लागून दर्शन करताना आपल्याला कानोपात्रेचं दर्शन घ्यावं लागतं. ऐकले असेल आपण ती कानोपात्रा खूप गोड आहे, अनंत कीर्तनकार सांगतात आणि सांगितले पाहिजे. तुकाराम महाराज ज्यावेळेला पहिल्यांदा वारीला गेले होते ना, पहिल्यांदा तर पंढरपूरच्या मंदिरात त्या कानोपात्रेचं दर्शन घेतलं. लोक तिला आलिंगन द्यायची, आपलं कपाळ लावायचे. ऐकलं असेल ना आपण? भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, आणि मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी, आणि मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानोपात्रेला देवानं मंदिरात जागा दिली. एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानोपात्रेला देवानं मंदिरात जागा दिली. संत तुकोबा शेजारी, संत तुकोबा शेजारी आणि मलाही दाखवाना विठुरायाची मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. गोड गाणे असे ऐकल्यावर काही हरकत नाही बरं का. याच्यापेक्षा भंगार गाणी आल्या, क्वालिटीच राहिली नाही. गोड असायचं. पूर्वीचे गीत खूप सुंदर असं. मला 100 गाणे पाठ आहेत बरं का, पण पूर्वीचे आहेत खूप गोड आहेत महाराज. लई छान असायचे. आमच्या ज्ञानोबा तुकोबाच्या विचारातून निघायचे. पूर्वीचा मास्तर वर्गातल्या मुलांना कविता शिकवताना रामायणाच्या शिकवायचा, मंदिरातल्या शिकवायचा. त्याला जे शिकवायचा ना तो आई शिकवायचा, तर आई शिकवताना तो लगेच मंदिरातली शिकवायचा. आई ग थोर तुझे उपकार, 9 महिन्यांनी 9 दिवसांनी, 9 महिन्यांनी 9 दिवसांनी गेले कृतार्थ जन्मदेवनी, गेले कृतार्थ जन्मदेवनी. देवनी थोर मला संस्कार, आई ग थोर आईचे उपकार सांगायचे. कविता अशी, जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती बसेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. भारत देश शिकवायचं. गोड असायचं हो संगीत, राहिलं नाही. आम्हाला एक कविता होती बघा. अनाया निर्मळ पाणी गेलो मी या कासारी, ही लगबग भरोनी जारी, ओ
सारथी रे तो तुमचा शरा शरहाला तो श्रावण बाळ होती की नाही आपल्यालाही होती खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावे नाही खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पा होत्या रे कविता सुंदर होत्या महाराज देशच गोड होता महाराज फार पवित्र होता सप्त्याचा माईकवाला आता आपेगावच्या मंडपामध्ये समाज जमला पाहिजे लोकांना माऊलीची वारी घडली पाहिजे ना लोकांच्या कानावर चांगलं गेलं पाहिजे ना सप्त्याच्या मंडपवाला लावायचा बुवा रुतला पाय काटा या आडवाटा नंदाचा काटा होता जोडीला वा 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 होता जोडीला आले गोडीला होता जोडीला आले गोडीला असा गोड बोलून वाट काढीला ग पायी 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 रुतला पायी अनरुतला पाय रुतला पाय म्हणताल होते 5-50 गाणी हा कजरा जो मान हार तुझी गाडी कराची राहिले किती निघून गेले राहिले फार सुंदर आता दादा आता शाळा सुरू झाल्या थोड्याशा तर मी आमच्या वेदांत 6वीला गेला आता पोरगा माझं तर वेदांतला मी म्हटलं का रे राजा तुला काही मास्तर कविता वगैरे शिकवतो का म्हटलं हो म्हटलं मन बरं माझाच पोरगा असल्यामुळे स्वर जरा बरा आहे त्याला बरं का तुमचं जसं आहे ना मावडे तसं स्वराचाच येतो ते स्वरात म्हटलं पण ते आताच्या काळातली कविता म्हटलं जानी जानी यश पप्पा ए डे शुगर न पप्पा म्हटलं का हे इंग्लिश म्हणूच नको आपण मराठी माणसं आहेत मराठी येत नाही का म्हटलं मराठी तर लय भारी येते बाबा मराठी मान मराठी कविता म्हणायला लागलं तेवढ्यात माझी बायको स्वयंपाक उरकून आली सोप्या ती इकडे बसली मी इथं बसलो त्यानं कविता सुरू केली बुवा पप्पा सांगा कुणाचे आणि पप्पा माझ्या मम्मीचे मम्मी सांगा कुणाची मम्मी माझ्या पप्पाची बायको लागली माझ्याकडे पाहिलं आणि मी लागलो तिच्याकडे पाहिलं अर म्हणलं कविता अवघड झाली आता मला दम नाही निघाला ना ते तसं म्हणल्यावर मी 12 गावचा पाणी पिणारा महाराज मी खालून कोरस केला त्याला म्हटलं कुणी शिकवली म्हटलं मास्तरनं म्हटलं गेल्यावर त्याला सांग लेकर कोण्या भूताचे काय कविता आहेत का काय असला ऐकू नका पूर्वीचा ऐका वासुदेवाची ऐका वाणी आहा वासुदेवाची ऐका वाणी जगात नाही नाम करी काम वेड्या काम करी काम वेड्या काम करी काम वेड्या पैसा शिकवणार आहे पैसा किती आवडतो पैसा बघ पैसा 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 नोटा नोटा ऐका पैशाची जादू लई न्यारी नाण्या पोराला त्याची हवं पैशाची जादू लई न्यारी नाण्या पोराला त्याची हवं आई सोडून घेते झेप पैशाच्या मागून आई सोडून घेते झेप पैशाच्या मागून अरे पैशासाठी सारी माणसं पैशासाठी सारी माणसं आणि त्याची मुलामध्ये काम करी काम अशी गाणी असायची पूर्वी गीता असायची भक्ती शिकवणारे बुवा देहाची तिजोरी लागत होते की नाही आता नाही राहिले आता काही म्हणतात लोक अरे रे मेरी जान है राधा तेरे पे कुर्बान में राधा असा हाणला पाहिजे गाणं लावणार आणि हे गाणे ऐकून काय झालं दादा लोक काही म्हणायला लागले महाराज भजनातच प्रमाण द्यायला लागले राधे चल माझ्या गावाला जाऊ सारं गोकुळ राधा फिरणारी आहे काय बार
असं तिला म्हणू ना. एक जणांना मला काळ्याच्या कीर्तनात प्रमाण दिलं आता. राधा रंगानं दिसती छान, तिच्या वेणीला गोंडे दोन. म्हणलं बिनलाच्या बायकोला लाव ना गोंडे घरी वगैरे. रे आमची राधा अशी गोंडे लावणारी. ऐकू नका, पूर्वीच ऐका बघा कशासाठी. जे एक कानोपात्रा नावाची मुलगी होती ऐका, आणि ती तुकाराम महाराजांनी ते झाडाचं दर्शन घेतलं त्या, आणि तुकाराम महाराज मंदिरात मुक्कामी थांबले. आणि तुकाराम महाराजांनी विचार केला, राव विचार केला की सगळे लोक या झाडाचं दर्शन का घेतात, काय कारण असेल. रात्रभर मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी पारणं सोडत असताना एका पुजाऱ्याला विचारलं, म्हटले बघ काका समाज या झाडाचं दर्शन का घेतो. तर ते काका म्हटले बुवा मला नाही सांगता येणार, पण माझ्या पूर्वजांना नक्की माहिती असेल. मी नवीन पुजारी आलोय. नाही तुकाराम महाराजांना दम निघाला नाही. तुकाराम महाराजांनी त्या झाडाला आलिंगन दिलं आणि आपले कान त्या झाडाला लावले. माझ्याकडे बघा. संत भेटते आजी मज, तेने मी झालो चतुर्भुज. पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. ऐका ऐका, जशी मिठी मारली ना आप्पा महाराज, तसं त्या झाडातून टप 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 अश्रू गळाले. तुकाराम महाराजांनी विचार केला, हे डोळ्यातले अश्रू आहेत, गरम आहेत, कोण रडतंय. आणि त्या झाडातून आवाज आला, तुकोबाराया मी कानोपात्रा आहे. कानोपात्रा आहे, कुठं आहेस. या झाडात आहे. कशी गेलीस या झाडात, का लोक तुझं दर्शन घेतात. कानोपात्रा म्हटली, बाबा मी 16.5 वर्षाची होते. माझी आई मला माहिती होती, बाप माहिती नव्हता. लोक मला वेश्येची मुलगी म्हणायची. संतांचा उपकार सांगतोय बरं, का संतांचा उपकार वर्णनात बसत नाही, का बोलता येत नाही, का तुकाराम महाराज म्हणतात सांगता येत नाही. ऐका, 16.5 वर्षाची होते बाबा. ओ तुकोबाराया, लोक मला वेश्येची मुलगी आली, वेश्येची मुलगी आणि म्हणायची, सहन झालं नाही. आणि मी नामदेवरायच्या कीर्तनामध्ये ज्ञानेश्वर महाराज टाळ घेऊन उभे होते, चाल म्हणत होते. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या लावलं आणि ज्ञानोबारायांना म्हटले, ज्ञानोबा माझा उद्धार कशानं होईल. तर माऊलीनं मला सांगितलं, पोरी पांडुरंगाच्या मंदिरात तुला जावं लागेल, तुला पायात घुंगर बांधावे लागतील, तुला गळ्यात विना घ्यावा लागेल आणि अखंड तुला मंदिरात नाचावं लागेल. पाय सोडायचे नाही बरं देवाचे. माऊलीनं मला मार्ग दिला. ऐका ना तुकोबा, माऊलीनं मला मार्ग दिला. मी पांडुरंगाच्या मंदिरात आले, पायात घुंगर बांधायचे, गळ्यात विना घ्यायचे आणि नाचून भजन करायचे. ओ तुकोबाराया, माझं नाचणं, माझं दिसणं, माझं गाणं लोकांना आवडायला लागलं. आणि त्या काळात पंढरपूर कर्नाटक राज्यामध्ये होतं आणि कर्नाटकाचा राजा बिदरचा बादशाह, त्याची नजर माझ्यावरती पडली. पकडून आणा म्हणा या मुलीला, इथं काय नसते म्हटले देवळात, आपल्या दरबारात नसली पाहिजे. पकडायचे आदेश निघाले. तुकोबाराया मी पुढे पळाले, पकडणारे मागे, मी पुढे, पकडणारे मागे. माऊलींचं स्मरण केलं. माऊलीने मला सांगितलं होतं ना, उद्धार करायचा आहे ना पोरी, शब्दावरती विश्वास ठेवलाय ना साधूच्या. संत उपकार करतात बघ, पण विश्वास ठेवावा लागतो बघ. कानोपात्रे ऐक ना ग, मंदिर सोडायचं नाही. आणि आता राजा तर मला घेऊन जाणार होता, मी पुढे पळत होते, पकडणारे मागे होते. बाबा ओ तुकोबाराया, मी देवाच्या पायाजवळ आले, माझं मस्तक देवाच्या पायावर मी ठेवलं आणि तसाच माझा प्राण देवाला देऊन टाकला. डोकं ठेवल्याबरोबर प्राण दिला बाबा. एक जणानं लोटलं तर माझं प्रेतच खाली पडलं. सगळ्या मंदिरात चर्चा झाली. वेश्येच्या मुलीनं देवाला पाठवलं. एक ब्राह्मण देवा म्हटले देवाला धुवून काढा. दुसरे ब्राह्मण देवा म्हटले आता अभिषेक घालावं लागेल. तिसरे म्हटले आता मंत्र उच्चार करावं लागेल. चौथे म्हटले जेव्हा देवाला म्हणतात करा. पाचवे म्हटले बाहेर फेकून द्या. मंत्र सुरू झाले असे. हे म्हटले राहू द्या. एक ब्राह्मण म्हटलं हिला बाहेर काढा, देवाला वाटवलंय. एक जण म्हटलं हिला आंघोळ घाला, हिला फेकून द्या. एक जण म्हटले देवच धुवून काढा. देव कुठे वाटत असतोय, कोण काय कोण काय कोण काय मत सुरू झाले. हो तुकोबाराया. आणि एक विद्वान ब्राह्मण होते मंदिराचे पुजारी, त्यांचं नाव अनंत शास्त्री. त्यांनी सांगितलंय असलं काही पण करू नका. या पोरीनं देवाच्या पायावर जीव दिलाय, मुलगी सामान्य नाही, हिचं प्रेत मंदिरात ठेवा. शेजारी मी झोपतो आणि ते साधू माझ्या शेजारी झोपले मी मेल्यावर. आणि रात्री 1 वाजता विटेवरच्या अनंतानं झोपलेल्या त्या अनंताच्या स्वप्नामध्ये प्रवेश केला, आवाज दिला, हे अनंता रे, हे अनंता रे, हे अनंता,
तुझं मी सांगत असे अनंता पाहे पा कानो पात्रा पवित्रा अनंता या मुलीसारखी पवित्र वस्तू जगाच्या बाजारात नाही. माझ्या उजव्या हाताला हिची समाधी बांधा. ऐका ना तुकोबाराया, माझ्या उजव्या हाताला समाधी बांधण्यात आली. समाधीवरती एक झाड उगवलं आणि त्या झाडामध्ये माझी समाधी आहे. समाज जेवढा दर्शनाला येतो ना, अगोदर माझ्या झाडाला कपाळ लावतो आणि मग देवाच्या पायाकडे जातो. तुकाराम महाराज म्हटले, वा, देवाच्या पायावर प्राण ठेवला म्हणून समाधी मिळाली ना. एक कानोपात्रे, देवाच्या पायावरती प्राण ठेवला म्हणून समाधी मिळाली, म्हणून मंदिरात जागा का. कानोपात्र म्हटले, भेटी झाली ज्ञान देवाची, भेटी झाली ज्ञान देवाची म्हणून या धन्य कानोपात्रा झाली भाग्य. कानोपात्रा म्हणते, मी देवाच्या पायावर प्राण दिला हे नंतर आहे, पण माझ्यावर उपकार झाला. ज्ञानेश्वर महाराज मला भेटले, त्यांच्या हातात माझा हात पडला आणि माऊलीनं मला सांगितलं पांडुरंगाचं मंदिर सोडायचं नाही. कानोपात्रा म्हणते तुकोबारायांना, माऊलीनं सांगितलं म्हणून मला मंदिरात जागा आहे. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. भजन निरंतर जागवी, भजन निरंतर उपकार सांगता का येत नाही, त्याचं का आपण कुणावर करतो, आपल्यावर करतो. आपल्याला कोणी एखाद्याने भारीतले कपडे आणले का आपण त्याच्यापेक्षा भारी घेऊन जातो. हा उपकार नाही, हा स्वार्थ आहे, हा व्यवहार आहे. उपकार कशाला म्हणतात ऐका. खापर मिळू दिलं नाही रे विसोबानं माऊलीला, मुक्ताबाईला खापर मिळू दिलं नाही. भाकर लांब राहिली महाराज, मधुकरी दूर राहिली. ऐका, झोडी फाडलेलं लांब राहिलं. अरे मांड करायला खापर लागतं रे, मांड करायला खापर, ते खापर सुद्धा मिळू दिलं नाही रे. परत मांड करील कसं मुक्ता हे पाहायला सुद्धा आला विसोबा. असे बरेच लोक आहेत बरं का दादा. त्याला खळ म्हणतात, खळ. आणि खळाला नीट करायला फक्त ज्ञानेश्वर दादा लागतो बघा, लक्षात ठेवा. खळ दुसरीकडे नीट होत नाही, त्याला आपेगावचेच दादा लागतात, ध्यानात ठेवा. खळ नीट करावं लागतो. खळ लय वाईट आहे महाराज, सप्ताह तर होऊ देत नाही, होतो कसा ते पण पाहायला येतो. खळ लय वाईट आहे महाराज, लय क्षणाक्षणाला खळाच्या भेटी येत महाराज. वाईट रे खळ. ऐका, असा खळ तो विसोबा पाहायला आला. मुक्ते खापरच दिलं नाही, मांड कसं करशील. माऊलीच्या पाठीवरती मुक्ताबाईनं मांड भाजलं. ऐका, आणि त्या विसोबाला हाक मारली, काका एवढ्या लांबून काय पाहता म्हणे, इथं या, आमच्या पंक्तीला बसा आणि माझ्या भावाच्या पाठीवरचं मांड खा. मुक्ताईने बोध खेच राशी केला, तेने नाम याला बोधी रे. ओ मुक्ताबाई गुरु झाली महाराज. कोणाची? ज्यानं खापर मिळू दिलं नाही त्याची. ज्ञानोबाराय आजे गुरु झाले आणि त्यानं नामदेवरायला बोध केला. औंढा नागनाथला नामदेवराय गेले तर जिथं पाय उचल तिथं पिंड तयार व्हायची. एवढा अधिकार कोणी दिला त्याला? मुक्ताबाईनं दिला. कोणत्या मुक्ताईनं? जिला खापर दिलं नाही तिनं. म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार. हो, मी आता किती उदाहरण 250 आहेत माझ्याकडे. वारीच्या वाटाने गेल्या वर्षी मी आज 2 वर्ष हा अभंग घेतला होता. एकाच चरणावर जवळजवळ 250 कथा सांगितल्या. रोज 2 कथा, 2 तास, रोज 2 तास. फार गोड आहे महाराज. युट्यूबला अक्रूर महाराज साखरे नाव टाकलं ना, 50 कीर्तन आहेत माझी. त्याच्यामध्ये काय सांगू आता या शब्दावर अनंत कथा मी सांगितलेल्या आहेत. खूप आहेत महाराज, खूप आहेत. अनंत कीर्तन महाराष्ट्रभर होत असतात. दादांच्या आशीर्वादानं, कोल्हापूर गुरुजींच्या आशीर्वादानं ते आमच्या जीवनात मिळालेलं फळ आहे आम्हाला. ऐका, हे कीर्तन करत असताना रोज सांगतो मी, याला म्हणतात काय सांगू आता. एकच शब्द झालंय कीर्तन. जाता जाता एक 5 मिनिटं घ्यायचेत मला तुमचे. महाराष्ट्रभर मी कीर्तन करतो, रोज कीर्तन करतो. संतांच्या कथा सांगतो, जनाबाई सांगतो, कानोपात्रा सांगतो, मीराबाई सांगतो, राधा सांगतो. जक्काला होता आपल्याकडे, बरोबर आहे, 2020च्या मार्च मध्ये. तर पहिला पेशंट सापडला आणि तेव्हापासून महाराष्ट्र बंद झालं, लॉकडाऊन झालं. तर 2020 मध्ये मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर असे 7-8 महिने बंद. रेल्वे बंद, विमानं बंद.
कीर्तनकार बंद, मंदिर बंद, टाळ बंद, पखवाज बंद, शूटिंग बंद, काय बंद नव्हतं महाराज. पुन्हा अभ्यास करा. 2020 मध्ये सगळ्या लोकांना सुट्टी मिळाली होती पोरांनो. मायबाप सगळ्याला सुट्टी मिळाली होती 2020 मध्ये. कीर्तन केसरी काय, वेदांत केसरी काय, भागवताचार्य काय, रामायणाचार्य काय, कोणी काय, सगळे घरी होते. पण या देशातला एक व्यक्ती सुट्टीवर नव्हता बघा. त्या व्यक्तीचं नाव आहे सीमेवर लढणारा जवान. त्याला सुट्टी नाही हो. त्याला महाराज काही नाही. मी हा मार्गच आता मी हाती घेतलाय. रोज कीर्तनातून 10 मिनिटं 15 मिनिटं पोरांना मी सांगतो. पोरांनो, चीन नावाचा देश आहे बघा. चीन नावाचा. एक आईला जर 2 पोरं झाली ना तर एक पोरगा कायद्यानं सीमेला द्यावा लागतो. कायद्यानं. अफगाणिस्तान नावाचा देश आहे दादा. त्या अफगाणिस्तानला 3 लाख जवान होते आणि 40,000 तालिबान्यांनी आक्रमण केलं. जवान किती आहेत? 3 लाख. तालिबानी किती आहेत? 40,000. 40,000 तालिबान्यांनी 3 लाख जवानावर आक्रमण केलं आणि 3 लाखांनी माघार घेतली आणि तालिबान झाला अफगाणिस्तान. का? तेवढी ताकद नाही त्या सैन्याकडे. 3 लाख असून घाबरले. आमचं चीन का घाबरतंय माहिती आहे भारताला तुम्हाला? कारण भारतातला जवान असा आहे, कोल्हापूरचा, सांगलीचा, मराठवाड्याचा, विदर्भातला, पश्चिम महाराष्ट्रातला, तो म्हणतो मी एकटा 300ला मारतो पण बाजूला सरकत नाही. हे फक्त आमच्या देशात आहे महाराज. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागलं, जडली वेडी प्रीत, देशापायी सारे विसरू, माया ममता नाती, देव देशान धर्मापायी प्राण घेतलं हाती. सगळं गाणं म्हणत असतो मी. रोज रोज सांगतोय पोरांना. पोरांनो ऐका रे, काही योगदान आहे महाराज त्यांचं. सांगू द्या रे. आता 11 तारखेला कीर्तन केलं मी. याजसाठी केला होता. 8 अभंग आहे, युट्यूबला तुम्ही पाहू शकता. अनंत कीर्तन आहे तशी जवानाची. जवानांच्या वर्षश्राद्धाची कीर्तन मी केलीत ना, त्या प्रत्येक जवानाच्या बायकोला मी बहीण मानलंय. तिला मी दरवर्षी 25,000ची भेट देतो, तिला साडी देतो, रोज त्यांच्यासाठी कीर्तन करतो. का माहितीये का? त्यांच्या आपल्यावरती उपकार आहेत रे पोरांनो. 6 वर्ष झाले तो पोरगा गावाला आला नाही. 3 वर्ष झाले त्यानं बायको पाहिली नाही. आपण जर सकाळी पोरगा पाहिला नाही ना, आपण जर आलो ना आपेगावला वारीला, 2-4 दिवस थांबलो ना, तर आपल्याला कधी आपली बायकोन पोरगा पाहिला असं होतं ना. अरे तो 4 वर्षापासून घरी नाही रे. त्याला सुद्धा आई आहे रे, त्याला सुद्धा मुलं आहेत रे, त्याची सुद्धा बायको आहे रे. कल्पना करून बघा रे. एखाद्या सैनिकाची तुम्ही बहीण बनून बघा, एखाद्या सैनिकाची तुम्ही आई बनून बघा, एखाद्या सैनिकाची तुम्ही बायको बनून बघा. खूप अवघड आहे महाराज. आपल्यासाठी उभा आहे रे तो. हो, थंडीच्या अशा थंडीच्या दिवसात बर्फ पडतोय रे त्याच्या अंगावर, पण तो बाजूला सरकत नाही. कारण माझ्या देशाची मला आण आहे. मला देशासाठी लढायचंय. मला जेवण तिथं द्यायचंय. माझं जीवन देशासाठी रे. ऐका, 2020 मध्ये असा एक पोरगा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक छोटीशी जोंधळेवाडी आहे. त्या जोंधळेवाडीचा तो पोरगा ऋषिकेश जोंधळे त्याचं नाव. 2016 साली लढायला गेला होता. 2016 साली पळत होता, धावत होता. तर 60 एकर बागायती जमीन आहे त्याला. 1 एकर मध्ये 100 टन ऊस निघतो. आपल्याकडली नाही, लाल माती आहे ती. दादाला माहिती आहे, कोल्हापूरला लोक पैलवान व्हायला जातात रे. अशी कोल्हापूरची ती लाल माती. आणि त्याच्यातला तो रांगडा पोरगा व्यायाम करत होता. आणि बापानं विचारलं, राजा कशाला एवढा व्यायाम करतो? तो पोरगा म्हटलं, बाबा मला देशाच्या सीमेवरचं जवान व्हायचंय. तर बापाच्या डोळ्यात अश्रू आले. राजा, एकुलता एक पोरगा आहे रे तू आमचा. तू जर सीमेवर लढायला गेला आणि लढता लढता जर तुझ्या छातीमध्ये गोळ्या गेल्या तर आम्ही कोणाकडे पाहून जगावं? आम्हाला काठीचा आधार नाही रे. नाही दादा, नाही, काही होत नाही, जाऊ द्या बाबा मला. 2016 साली पोरगा जॉईन झाला. 2016, 17, 18, 19 आणि 20 अशी 4 वर्ष मराठा बटालियन नावाची 36 जम्मू काश्मीरला आपल्या हिंदुत्वाची आहे, त्याच्यात तो सामील झाला. तिथं योगदान देत होता, देशाची सेवा करत होता. आणि 2020 मध्ये 4 वर्षानं मार्च महिन्यात त्याला सुट्टी मिळाली. तर योगायोगानं सुट्टी मिळाली. विमानं बंद, रेल्वे बंद, एसटी बंद, गाडी बंद. कोरोना आला होता. सरकार कधीच कुणाला कुठं जायला परवानगी देत नव्हतं. सुट्टी मिळालेली सुद्धा भोगता आली नाही. ही सत्य घटना आहे. मार्च गेला, एप्रिल गेला, मे गेला, जून गेला, नोव्हेंबर उजाडला. आणि मागच्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव खरा कमी झाला. तेव्हापासून कमीच आहे बरं का. आता त्याच्यानंतर काय आहे ते काही कळायला तयार नाही, पण तेव्हापासून कमीच आहे दादा. तेव्हापासून ते संपलेलंच आहे बरं का. आता काय ते काही कळत नाही बुवा. 103 वर्षाची म्हातारी बरी होती त्याच्यातून.
आणि 33 वर्षाचा पोरगा मरतोय ते काही मेळ लागत नाही. मारतात का मरतोय, पण दवाखान्यातच माणसं मेलेत, घरी नाही गडे. काय कळत नाही बुवा. आता मी तर इतके कीर्तन केले ना, अजून मला तर नाही झाला बुवा. मी अजून मास्कच लावलं नाही दादा, लावलंच नाही. लावलं तर मरण येतं मला. ते तसं मरण्यापेक्षा असं मेलेलं बरं म्हणतो. म्हणजे लावू नका असा अर्थ घेऊ नका त्याचा, नाही तर लगेच उद्या पेपरला बातमी साखरे महाराज म्हणले मास्क लावू नका, लगेच ते उद्धव ठाकरे तिकडून पुन्हा आम्हाला दादाकडे जावं लागेल. दादा बघा ते आमचा मेळ. म्हणजे असं नको व्हायला. असं लावा म्हणत नाही मी, लावा, त्याचे नियम पाळा, ते गरजेचंच आहे. देव आपल्याला सूचना देत असतो, काही संकट येत असेल तर कुणाच्या तरी रूपानं असेल ते, पण अर्थ ऐका. ते कोरोना कमी झाला, पुन्हा एकदा त्या जवानाला सुट्टी मिळाली आणि आता आनंदाचा दिवस आला. दिवाळी 2-4 दिवसावर आली होती. त्या ऋषिकेशनं गावाला पत्र पाठवलं, बाबा 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 माझ्या मित्रांना सांगा, बाबा ऋषी गावाला येतोय, बाबा माझ्या आईला सांगा तिचा मुलगा गावाला येतोय, बाबा माझ्या बहिणीला सांगा तिला राखी बांधायची. मला 4 वर्ष झाले कल्याणी पाहिली नाही, 4 वर्ष झाले आई पाहिली नाही, 4 वर्ष झाले बाबा मित्र पाहिले नाही. सांगा बाबा गावाला, सांगा बाबा पाहुण्यांना, सांगा बाबा मित्राला. सगळं गावात बातमी आली, दिवाळीला ऋषी येणार, दिवाळीला ऋषी येणार. घर सजलं, घरावरची लाइटिंगची माळ लागली, सगळे आनंद झाले. आता 2-4 दिवसानं माझा पोरगा येणार. नाहीनं करंजा, शंकरपाळे, जेवढे पदार्थ पोराला आवडतात तेवढे बनवले. बापानं सगळ्या पाहुण्याला बोलून घेतलं. गावातल्या तरुणांनी प्लॅन केला, फाट्यावरती ऋषीला आणायला जायचं. 100 मोटरसायकली घेऊन जायच्या, रथामध्ये बसवायचं, ढोल ताशा लावायचा, कुलालू धळायचा, माझ्या जवानाला सल्यूट करायचा, माझ्या गावचं नाव मोठं केलं, ऋषीला मुजरा करायचा. सगळा प्लॅन झाला. इथून मिरवणूक, इथून रथ, इथून ताशा, इथून लढा, सगळं नियोजन ठरलं. आता सुट्टी 2 दिवसावर आली. आता सुट्टीचा दिवस दुसऱ्या दिवशी होता आणि त्याच्या आदल्या रात्रीला जम्मू काश्मीरच्या खोऱ्यामध्ये एका तंबूमध्ये 10 जवान झोपलेले होते आणि काही जवान रात्रीची सेवा करत होते. तर एका मोठा दहशतवाद्याचा हल्ला आपल्या देशावर झाला आणि तो हल्ला होत असताना बॉम्बस्फोटाचा हल्ला होता म्हणून बरेच आपले जवान जमिनीला पडले. त्यांनी त्यांचा झेंडा आपल्या मातीमध्ये रोवला आणि त्यांच्या झेंड्याचा जयजयकार झाला आणि तो आवाज झोपलेल्या तंबूतल्या जवानाच्या कानावर गेला की ते आता सकाळी सुट्टीवर निघणार होते. पाहिलं काहीतरी संकट आहे आणि सुट्टीवर असणाऱ्या पोरांनी वर्दी अंगामध्ये धारण केली, हातामध्ये बंदुक्या घेतल्या. अरे धावली पोरं, त्यांचा झेंडा फेकून दिला, आपला झेंडा रोवला. भारत माता की जय, वंदे मातरम, भारत माता की जय असा जयघोष झाला आणि धडाधड गोळ्या झाडून बरेच दहशतवादी संपवले. विजयश्री खेचून आणली, अंगावरचे रोमांच उभे राहिले. भारत माता की जयचा नारा घुमला. पण एका झाडाच्या पलीकडचा एक दहशतवादी कुणाला दिसला नाही आणि त्या दहशतवाद्याच्या 2 गोळ्या सप 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 करत त्या ऋषिकेश जोंधळेच्या छातीमध्ये गेल्या. ज्याला सकाळी 7च्या विमानाने निघायचं तो ऋषी जमिनीला पडला. मातीला मुजरा करून पोरगा निघून गेला. हो ऐ गुजरने वाली हवा जरा, मेरा इतना काम करेगी क्या, मेरे गाँव जा, मेरे दोस्तों को सलाम दे. वही थोड़ी दूर है घर मेरा, मेरे घर में है मेरी बूढ़ी माँ, मेरे माँ के पैरों को छू के तू उसके बेटे का नाम दे. ओ ओ ला ला ला. वाऱ्यासारखी बातमी सगळ्या देशात पसरली. वाडीला अजून माहिती झाली नव्हती. सगळे लोक आता फाट्यावर आणायला गेली होती. रथामध्ये बसून त्याची मिरवणूक काढायची होती. आईनं पुरणपोळीचा स्वयंपाक सुरू केला होता आणि पोराची बॉडी एका बंद पेटीमध्ये घातली होती. ती बॉडी विमानानं पुण्याला आली, पुण्याहून विमानतळ कोल्हापूरला आली आणि कोल्हापूरहून ती बॉडी गावाकडे निघाली. जिथून त्याची रथयात्रा काढायची होती ना पोरांनो, तिथून त्या 23 वर्षाच्या पोराची अंत्ययात्रा निघाली. बापानं देशाचा झेंडा सरकवला. 23 वर्षाचा तरुणा भांड पोरगा मृत्यूच्या शय्येवरती पाहिला. धाड दिशी बाप खाली कोसळला. दुभंगली धरणी माता
फाटले आकाश कधी भेटणार माझा बाळ सखा. बाप जमिनीला पडला. आईच्या कानावर बातमी गेली तर पोळी हातातून सटकली. माय बेशुद्ध झाली. कल्याणी नावाची बहीण अरे चांदीची राखी बनवली होती ना भावाला. धावतच पळत होती. सगळं गाव तिला थांबवत होतं. तायडे आता तुझा भाऊ राखी बांधण्यासाठी राहिला नाही. 1 वर्ष झालं रे पोरांनो या घटनेला. 1 वर्ष. दादा आत्ता 13 तारखेला दिवाळीच्या पिरियडमध्ये त्याचं वर्ष श्राद्ध झालं. खूप रडलो महाराज. खूप खूप 2 तास कीर्तनात रडत होतो. त्या आईला आणि त्या बापाला जर तुम्ही विचारलं ना की आता तुम्ही कसं जगणार, तुम्हाला मुलगा नाही, तुम्ही आता काय करता, तर त्या आईनं दिलेलं उत्तर आहे ऐका. त्या बापानं दिलेलं उत्तर आहे. त्या ऋषिकेश जोंधळेची माय आणि बाप म्हणतात महाराज आमचा पोरगा गेला तेव्हा आमच्या हातामध्ये भारत देशाचा झेंडा आणि मिलिटरीचे कपडे दिले होते आम्हाला. ते कपाटात सांभाळून ठेवलेत बाबा. कशासाठी सांभाळलेत, काय करायचंय आता त्या कपड्याचा, तुम्हाला मुलगा नाही. तर ती आई म्हणते तो बाप म्हणतोय बाबा मुलगा नाही बघा, पण ही 18 वर्षाची कल्याणी नावाची मुलगी आहे. तिला हे कपडे आम्ही देणार आहेत आणि तिला सांगणार आहे आता तू तुझ्या भावाच्या जागेवरती सीमेवरती लढायला जा, त्याची जागा भरून काढ. ऐका पटणार नाही तुम्हाला. ती पोरगी आता परीक्षा पास झाली आणि भावाच्या जाग्यावरती आता 2 महिन्याने जॉईन होणार आहे आणि तुमचं माझं रक्षण करणार आहे. महाराज काय उपकार आहे बघा, काय उपकार आहे, अरे काय उपकार आहे. असे बरेचसे जवान आहेत. आणि थोडस भजन करा. श्री ज्ञान देव श्री तुकाराम, ज्ञान देव श्री तुकाराम. आवडीचं आहे बोला. जय जय विठ्ठल, जय जय वैष्णव ज्ञानांचे राजे साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती मन मंदिरा गजर भक्तीचा.